नमस्कार, मी उमरे बापूसाहेब. आपलं दैनिक संघर्ष लाईव्ह न्यूजमध्ये सर्वांचं स्वागत. आज आपण गेवराई येथील तहसील कार्यालयासमोर आहोत. या ठिकाणी दिनांक 10 जुलै सकाळी 11 वाजल्यापासून गेवराईचे माजी नगरसेवक सय्यद एजाज भाई आणि त्यांच्यासोबत पत्रकार बांधव, सामाजिक कार्यकर्ते या ठिकाणी गेवराई तहसीलसमोर उपोषणाला बसलेले आहेत. उपोषणाला बसण्याचं कारण असं आहे की गेल्या काही दिवसापूर्वी या ठिकाणी जे वाहनं जमा करण्यात आले होते आणि या वाहनाचा लिलाव करण्यात आला होता भंगारमध्ये, आणि या भंगारमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप माजी नगरसेवक सय्यद एजाज भाई यांनी केलेला आहे. आणि गेवराईचे तहसीलदार संदीप खोमणे यांना निलंबित करावे यासाठी आज गेवराई तहसीलसमोर या ठिकाणी उपोषण सुरू झालेलं आहे. आणि या उपोषणामध्ये काही पत्रकार बांधव देखील सामील आहेत. त्यांनी देखील या उपोषणाला पाठिंबा दिलेला आहे. आपण सविस्तरपणे या ठिकाणी जी पत्रकार आहेत जुनेद भागवान यांच्याशी सविस्तरपणे चर्चा करूयात. जुनेद भाई, तुम्ही देखील उपोषणाला पाठिंबा दिला आहे. नेमक्या आपल्या काय मागण्या आहेत आणि कशामुळे तहसीलदार निलंबित झाले पाहिजेत? आज या ठिकाणी तहसील कार्यालयासमोर आमचे मित्र माजी नगरसेवक सय्यद एजाज भाई यांनी आमरण उपोषण पुकारलं आहे. त्यांच्या निवेदनामध्ये आता मी पाहिलं की गेवराई तहसीलदार संदीप खोमणे साहेब यांनी वारंवार जप्त वाळूचे जे वाहन होते, जे कारवाईमध्ये करण्यात आले होते की गेल्या 4-5 वर्षामध्ये ते भंगारमध्ये काढण्यात आले आणि त्या भंगारमध्ये काढल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यामार्फत त्याचा लिलाव करण्याचं ठरलं होतं. आणि ते लिलाव त्यांनी वारंवार त्यांच्या बगलबच्च्यांना ह्याच्यामधून काहीतरी फायदा मिळावा ह्या हेतूने त्यांनी लिलावाची तारखा पुढे ढकलून लिलाव शेवटी 29 तारखेला ठेवलं. आणि त्या दरम्यान त्यांनी लिलावामध्ये 17 लोक ह्या निवेदनामध्ये स्पष्ट लिहिलेले आहे. त्या दिवशी 17 लोकांनी लिलावामध्ये सहभाग घेतला आणि त्या 17 लोकांपैकी किमान 6 ते 7 लोक हे डमी कॅन्डिडेट बसवले गेले, ज्यांचा त्या लिलावाशी काही संबंध नव्हता. ते जे लोक होते ते दुसऱ्या विविध लोकांच्या नावाखाली अर्ज करून बसले होते आणि एकाच नावाचे 2 लोक त्या लिलावामध्ये बसवण्याचा प्रकार यात गेवराईच्या तहसीलदार यांनी केलेला आहे. तसेच लिलावादरम्यान एक पारदर्शकता असते. माणसांना लिलावादरम्यान एकमेकाला बोलता येत नाही, परंतु ह्या ठिकाणी सर्व नियमांची पायमल्ली करून गेवराईच्या तहसीलदार यांनी लिलावामध्ये आपसामध्ये कशा पद्धतीने ते तडजोड करत होते लिलावधारक, हे त्यांच्या स्वतःच्या रेकॉर्डिंगमध्ये शूट झालेलं आहे. आणि एजाज भाई आमचे मित्र माजी नगरसेवक यांची मागणी आहे की ती जी रेकॉर्डिंग आहे, शूटिंग तहसील कार्यालयामधून जी लिलावादरम्यान केली गेली त्या शूटिंगची पूर्ण चौकशी करावी. तसेच ज्या दिवशी लिलावधारक बसले त्यांच्या रजिस्टरमध्ये त्यांच्या सह्या आणि त्यांच्या अर्जामधले सह्या हे तपासावे. शूटिंगमध्ये बसलेला व्यक्ती आणि अर्जदार हा एकच आहे का हे तपासून तहसीलदार संदीप खोमणे यांच्यावर कारवाई करावी. जे महसूल 1 कोटीच्या वर यायला पाहिजे होता तो काही लाखावर तहसीलदाराच्या भ्रष्ट कारभारामुळे आलेला आहे आणि हाच भ्रष्टाचार आहे हे संगनमत करून हा लिलाव घेतलेला आहे, अशी सय्यद एजाज यांचा आरोप असून या प्रकरणाची संपूर्ण सखोल चौकशी, विभागीय चौकशी त्यांची करण्यात यावी आणि जोपर्यंत चौकशीचा अहवाल येत नाही तोपर्यंत त्यांना निलंबित करण्यात यावं, अशी मागणी आमचे मित्र सय्यद एजाज माजी नगरसेवक यांनी केलेली आहे. आणि त्यास माझा संपूर्ण पाठिंबा आहे. मी मराठी पत्रकार परिषदेचा बीड जिल्हा उपाध्यक्ष या नात्याने या आंदोलनात माझा संपूर्ण पाठिंबा देत आहे. बरं, किती रुपयाचा भ्रष्टाचार झाला असं आपल्याला वाटतं याच्यामध्ये? आता तसं पाहिलं तर किमान 1 लाख ते 1.5 लाख रुपयाचे हा एक ट्रॅक्टर असतो. भंगारमध्ये सुद्धा काही ट्रॅक्टर हे 3-3 लाख रुपयेपर्यंत बोली गेलेत. आणि काही ट्रॅक्टर हे संगनमत करून जसंच त्यांना लक्षात आलं की इथं आता काहीतरी घोटाळा करावा लागेल तर त्यांनी ते शूटिंगच्या दरम्यान सगळं त्याच्या रेकॉर्ड झालेलं आहे असं आमच्या मित्रांचं म्हणणं आहे. आणि त्याच्यामध्ये त्यांनी कशाप्रकारे ते काही 2-3 वाहनाला 3-3 लाख रुपयेपर्यंत 2-2 लाखापर्यंत बोली जाते आणि बाकीच्या वाहनाला 30,000 40,000 असा भाव येतो, हे कशाप्रकारे होऊ शकतो? आणि हे संगनमत करून लिलावादरम्यान एकमेकाला कसा बोलू शकतात की भाई तू इतका बोल, आता माझी बोली झाली, आता तू नको बोलू. ह्या प्रकारे त्यांनी घोटाळा करून किमान 50 लाख रुपयाचा महसूल शासनाचा बुडवला असा माझा एक अंदाज आहे. धन्यवाद. ज्यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालयावर आमरण उपोषण सुरू झालं आहे असे माजी नगरसेवक सय्यद एजाज भाई आहे.
याच्याच भाई काय आपल्या मागण्या आहेत आणि तहसीलदार का निलंबित झाले पाहिजेत? गेवराई तहसील कार्यालयामध्ये जे भंगार घोटाळा झालेला आहे त्याची चौकशी करून तहसीलदार संदीप खोमणे यांना निलंबित करावं या मागणीसाठी आम्ही इथं उपोषणाला बसलेलो आहोत. किती आपल्याला संघटनेने पाठिंबा दिलेला आहे? अनेक संघटनेने आम्हाला पाठिंबा दिलेला आहे. बरं, राजकीय लोकांनी कोणी भेट दिली का आपल्या उपोषणाला? यशराज भैया पंडितने आम्हाला भेट दिलेली आहे आणि पाठिंबा दिलेला आहे.